कर्जत खोपोली महामार्गावर शनिवार दिनांक 20 जुलै रोजी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास कोकण मॅरेज हॉल समोर अंजरून गावच्या हद्दीत एका दुचाकीने समोरून कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले असून दुचाकी चक्काचूर झाली आहे। कर्जतहून खोपोलीकडे जाणारी दुचाकी क्रमांक MH46TC040 कोकण मॅरेज हॉल येथे आली असता कर्जतच्या दिशेने उभी असणारी कार क्रमांक MH01BB0356 या कारला दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील कमल सोलंकी वय वर्ष 17 राहणार कर्जत, वेदांत बोराडे वय वर्ष 17 राहणार वडवली हे दोघे जण जखमी झाले आहेत। जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। अपघातात दुचाकी व कारचे नुकसान झाले आहे। अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्त टीमचे सदस्य व ग्रामस्थ मदतीसाठी धाव घेत घटनास्थळी हजर झालेत व पुढे मदत कार्य सुरू केले। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।